जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। एकनाथ शिंदेंचं हे विधान सध्या चर्चेत आले। विरोधक टीका करतायत। एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले, महायुती सगळं काही सावरतीये। पण आता एक प्रश्न इथं निर्माण होतोय की एकनाथ शिंदे फसलेत की लाचार झालेत, यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर तिथं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जर आपला नवीन व्हिडिओ पडला तर तो तुम्हाला पाहता येईल न चुकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। आता मुद्द्यावर येते। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात येऊन कोंढव्यातील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी जिथं गृहमंत्री अमित शहा होते, मे बी गुजराती समाजाचा तो कार्यक्रम होता असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आणि म्हणून आपण जय गुजरात म्हणालो असं स्पष्टीकरण पण त्यांनी दिले। पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की एकनाथ शिंदे जेव्हा मंचावर गेले, जेव्हा त्यांचं भाषण होतं, तेव्हा त्यांनी तोंडवरून गृहमंत्री अमित शहांचं कौतुक केलं। कौतुक करण्यात ते कुठेही कचरले नाहीत, त्यांच्यावर शायरीही केली आणि शेवटी जात जात ते म्हणाले जय हिंद, जय महाराष्ट्र। थोडंसं पुढे गेले, पुन्हा मागे आले, जय गुजरात असं म्हणाले आणि मग ते मंचावरून निघून गेले। आणि हा जो मुद्दा होता तो माध्यमांनी हेरला आणि मग चर्चेचा विषय ठरला। मग विरोधी पक्षातून खासदार संजय राऊतांनी डुप्लिकेट शिवसेना आहे हे स्पष्ट झाले अशी टीका केली, असा विरोध केला। तर सुषमा अंधारे म्हणाले की लाचार होण्याची स्पर्धा लागली, ते लाचार झाले म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं आणि लाचारी पैस त्यांनी हे विधान केले असं म्हणजे असा अस्पष्टपणे टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। पण मी जो उल्लेख केला की एक गोष्ट विसरून चालणार नाही की एकनाथ शिंदेंनी अमित शहांचं कौतुक केलं, शायरी म्हणली आणि मग जय गुजरात असं विधान केलं। त्यामुळे खरंच ही लाचारी आहे का आणि एकनाथ शिंदेवर ही वेळ का आली आहे हा प्रश्न देखील इथं उपस्थित होतोय। कारण बघा, आता महापालिकेच्या निवडणूक आहेत, मुंबई म्हणजे शिवसेना। आता खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे असं जरी दावा होत असला तरी महापालिका निवडणुकीवेळी जागा वाटप होणार आहे, मग तेव्हा कसं होईल हे तर पाहावंच लागणार आहे। पण ठाकरे बंधूंची युती झाली तर एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढू शकते। तसंच आता हिंदी सक्तीवरून देखील डोकेदुखी कशी वाढली आहे, कसे एकनाथ शिंदे फसवले गेलेत याचा सांगणारा आपण एक व्हिडिओ केला, इथं मी लिंक दिली आहे तुम्हाला, तिथं क्लिक केलं तरी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी ती लिंक देईन, तो व्हिडिओ नक्की बघा, तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा। त्यामुळं सध्या ठाकरे बंधूंची युती झाली तर एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढू शकते। तसंच आता हिंदी सक्तीवरून देखील डोकेदुखी कशी वाढली आहे, कसे एकनाथ शिंदे फसवले गेलेत याचा सांगणारा आपण एक व्हिडिओ केला, इथं मी लिंक दिली आहे तुम्हाला, तिथं क्लिक केलं तरी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी ती लिंक देईन, तो व्हिडिओ नक्की बघा, तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा। त्यामुळं सध्या अडचणीत असून सुद्धा एकनाथ शिंदेंनी हे विधान केलं, त्यामुळे आता ते फसलेत की खरंच लाचार झालेत। म्हणजे वरिष्ठांसमोर आपल्याला आपलं कौतुक व्हावं किंवा आपल्याला मान मिळावा म्हणून ते जय गुजरात म्हणालेत का? कारण अमित शहा किंवा नरेंद्र मोदी म्हणजे गुजरात, हिंदी भाषिक मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप तर प्रयत्न करतेच असं विश्लेषक देखील सांगतात। त्यात आता एकनाथ शिंदेंची भर पडली आहे का? मग जिथं मराठी अस्मिता किंवा हिंदुत्व असं आपण म्हणतो, तिथं मग जय गुजरात, जिथं मराठी लोकांना न्याय मिळतो का याच्यावर बाळासाहेब जकडले त्या शिवसेनेतील लोक जय गुजरातचा नारा देतात। बरं, मी एकनाथ शिंदेंबद्दल फक्त बोलत नाही आहे, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी पण जय गुजरात हे विधान केलं होतं असा आरोप एकनाथ शिंदेंनी पण केला। मग हे खरंच गरजेचं आहे का? मग तेव्हा जर तुम्ही जय गुजरात म्हणतात तर आज मराठी मतदार तुम्हाला महत्त्वाचे का वाटतात? अशा अनेक प्रश्न आहेत। एक नागरिक म्हणून या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका।